हो, खाली उतारा शुद्धलेखन योग्य विरामचिन्हे आणि स्पष्ट उच्चारांनुसार टंकलिखित करून दिला आहे. कोंबडा आणि कोल्हा. एक कोल्हा होता. तो एका शेतात शिकार मिळविण्याच्या शोधात हिंडत होता. तेवढ्यात एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर चढलेली होती. त्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावे या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, कोंबडीताई, तू घरी आलीस ना? तू बरेच दिवस आजारी असून परतच आलीस असे समजले. तेव्हापासून तुझ्या काळजीने मला झोप येईना. शेवटी खाली उतर, म्हणजे मी तुला नाही तरी पाहीन. याप्रमाणे अगत्यपूर्वक बोलून कोल्हा तिची स्तुती करीत होता. हे ऐकून कोंबडी वरच्या जागेवरून म्हणाली, खरेच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. मी आजारी आहे. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण डॉक्टरांनी मला अगदी बजावून सांगितले आहे की तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हलण्याचे श्रम माझ्याने सोसवणार नाहीत. म्हणून मला खाली यायला होत नाही. सध्या मी इतकी अशक्त आहे की जर मी उतरून खाली आले तर माझे प्राणच जातील. तरी आता तू यावेळी जा. तात्पर्य: मर्यादेपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसऱ्याची विनाकारण प्रशंसा करू लागला तर त्या माणसाला काहीतरी स्वार्थ साधायचा आहे असे समजून त्याच्याविषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी. प्रश्न: 1. कोंबडी कुठे बसली होती? 2. कोंबडीची चौकशी कोणी केली? 3. कोंबडी खरंच आजारी होती का? 4. कोल्हा कोंबडीची स्तुती का करत होता? 5. वरील कथेमध्ये स्वार्थी कोण आहे?